किती दुःख होतं. एवढे लोक रडतात आणि बोलत बोलत म्हणतात, देवाला आमची का किवाली नसेल. देवाच्या बाबतीमध्ये वर्णन करतो आणि सांगतो, जिथं देवाला स्वतःच्या लेकराची कीव येत नाही तिथं तुम्ही कोण कुठले. लक्षात आली गोष्ट. जिथं देवाला स्वतःच्या लेकराची कीव येत नाही, स्वतःच्या लेकराला देव मारतो, तर आपण तर भरपूर लांबचे आहेत. आपल्या बाबतीमध्ये देव एवढा विचार करत नाही. देवानं ते कार्य पाठीमागं राहिलं होतं म्हणून सगळ्या देवतांना सांगितलं, काळजी करू नका, मी तेवढं कार्य आटोपतो आणि मी लगेच येतो. पुढं वर्णन केलेलं आहे. शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला एका तितिक्षु ब्राह्मणाची कथा सांगितली. आता इतका ब्राह्मण तो कंजूस होता ना, काय त्या कंजूशीचं वर्णन करावं काय नाही. पत्नीला कधी वस्त्र घेणार नाही, घरी कधी भाजी सुंदर करायची असेल तर तेल जास्त वापरू देणार नाही, चप्पल घरामध्ये आणलं तर जास्त चप्पलाचा वापर करू देणार नाही. इतका कंजूस. कधी दान धर्म नाही किंवा काही नाही काही नाही, इतका कंजूस कंजूस कंजूस. मुलाबाळांना वस्त्र नाही, इतका कंजूस. तुकोबारांनी सुद्धा एक प्रमाण सांगितलेलं आहे. पती पत्नी दोघ जण होते आणि पती पत्नी दोघ जण असल्याच्या नंतर पितराचा असणारा भाग त्यांना जीव घालायचा. तर त्या पितृच्या असणाऱ्या तिथीच्या बाबतीमध्ये एक गण जीव घातला जातो आणि एक सवाशीण जीव घातली जाते. आता माणूस तर कंजूस होता. कोणतं पात्र आहे? बर बर. हा हा हा. आता जे असणार आपल्याला पात्र या ठिकाणी आता पाहायचं आहे, ते पात्र तयार झाले. कारण आपल्याला पात्र करण्याकरता माणूसच एक आहे बरं का. त्याच्याकरता सगळ्या जणांची माफी मागतो अगोदर. जे सांबानं पात्र घेतलं होतं स्त्रीचं, ते पात्र इथं आता सज्ज आहे. एकदा त्या पात्राकरता सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा एकदा. चला देवबाप्पा या तुम्ही एकदा. फक्त स्त्रीचंच पात्र घेऊन यायचं बरं का. हां भाऊ थोडंसं तुम्ही असं साईडला, एका साईडला कोणी कोणी तुम्ही नाही तिथं बसा. तुम्ही थोडं मागं सारखा, तुम्ही मागं सारखा. एक माईक दे ना इकडे, इकडे माईक दे ना, पेटीला माईक दे की एक. थोडी फक्त जागा करून द्या. ऐका, थांबा थोडंसं थांबा. त्यांनी आणखी पात्र दुसरंच एक तयार केलेलं आहे. कृष्ण आणि ऋषीचं असणारं पात्र तयार केलेलं आहे. चला ते पात्र घेऊन या. चला या लवकर. चला कृष्ण आणि भृगु ऋषीचं असणारं पात्र आहे. सगळ्याजण एकदा टाळ्या वाजवा. चला कृष्ण. हे तुळस इथली उचला, थोडीशी तुळस घ्या साईडला. तुळस घ्या साईडला, इथली तुळस घ्या. एक गादी घ्या खालची, खालची गादी घ्या. बाळू काका गादी घ्या खालची. वर यायचं बस. वरी बस, वरी बस. गादी घ्या इकडे, गादी घ्या ना इकडे. गादी सोडाय, गादी सोडाय. आहेत आहे, राहू द्या. झोप येतं, झोप येतं, झोप झोप. एक आडंवर, एक आडंवर असं. दमानं यायचं. टाळी वाजवा एकदा. हे जे आलेले आहेत ना आता, हे भृगु ऋषी आहेत बरं का. भृगु ऋषी आणि श्रीकृष्ण भगवंत झोपलेले आहेत. आता हे येऊन श्रीकृष्ण भगवंताच्या छातीमध्ये लात मारणार. आता उठायचं. आता थोडं पुढं सरकायचं, पुढं सरकायचं. खाली उतर, खाली उतर. पुढं मारा लात. लात मारायची, लात. हा पाय धर त्यांच्या. आता पाय धर, पाया पड, पाया पड. बसा इथं तुम्ही. आता तिथं ताट घे, खालचं खालचं ताट घे. बसा इथं.
हा बसा बसा. गंध लावायचा. पायावर पाणी टाक. पायावर पाणी टाक. थोडं पाणी टाकायचं. थोडं. गंध लावायचा. हार घालायचा. आशीर्वाद द्या. बस जावा आता. एकदा टाळी वाजवा सगळ्याजणी. महाराज तुम्हाला भृगु ऋषी तर कधी पाहण्याकरता भेटले नाहीत बरं का, पण कल्पना जरी तुम्ही केली नाही अशी नुसती भृगु ऋषी आहेत, कल्पना जरी केली तर तुम्हाला भृगु ऋषीचंच दर्शन झालं. आणि हे पात्र केल्याच्या नंतर आपल्याला खास त्यांच्या रूपामध्ये असणारं दर्शन होतं. आणखी थोडंसं बोलतो. अयोध्येला ज्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रजीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची होती आताच्या वेळेला बरं का, त्यावेळेला ज्यांनी सिरियलमध्ये काम केलं, राम लक्ष्मण सीता यांना आमंत्रण दिलं. त्या रामाच्या मूर्तीकडे कुणी पाहिना, पण ह्यांचं ज्यावेळेला अयोध्येमध्ये नगर आगमन झालं का नाही, तर सगळे लोक म्हणाले राम आले, सीता आली, लक्ष्मण आले. म्हणजे आज सुद्धा त्यांची मुलाखत घेतल्याच्या नंतर त्यांनी टीव्हीवर सांगितलं, भाजीपाला आणण्याकरता जरी बाहेर गेलं ना, तर ज्यांच्याकडे भाजीपाला ते घेत होते ते लोक सुद्धा त्यांना म्हणायचे लक्ष्मणाकडून पैसे आपण कसे घ्यावे. म्हणजे मी तर सांगतो, देवाचं स्वरूपामध्ये तुम्ही खोटं नाटक करा तरी ते राव तुम्हाला त्या ठिकाणी देव स्वरूप असणारा जीवात्मा आपला आहे आणि देवासारखी असणारी भूमिका आहे. म्हणून देवप्पाने सुंदर असणारं पात्र केलेलं आहे. आता पुढला असणारं पात्र घेऊन येणार, तोपर्यंत मी पुढली असणारी थोडीशी कथा पुढे चलतो. कंजूस ब्राह्मणाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. पती पत्नी दोघं जण आणि गण आणि सुवासिन त्यांना जीव घालायचे. दोघं जण काय केलं, कंजूस माणूस होता आणि कंजूस माणूस असल्याचं त्यानं निर्णय घेतला, बाहेरच्या माणसाला जीवच घालायचं नाही. पत्नीला सांगितलं सुंदर स्वयंपाक तयार कर. पत्नीनं कुरवडी पापुडी भजे सुंदर स्वयंपाक, पोळी रस भात आमटी सुरत स्वयंपाक केला. मालकाला म्हणाली, मालक स्वयंपाक तयार झाला, गणाला एक बोलवा आणि सुवासिनला एक बोलवा. मालक हसून म्हणू लागले, तू काय येडी का खोळी, 2 ताटं तयार कर. केले 2 ताटं तयार. 2 पाट मांडले. ताट ठेवायला 2 पाट ठेव, ओके. आरतीचं ताट घे, घेतलं. पंचपाळ घे, घेतला. बस पाटावर, बसली ती. आता मी बसतो एकूण पाठावर. पती पत्नी दोघं जण बसले. तुला काही कळालं का? ती म्हणजे नाही काही कळालं. पंचपाळ घे, घेतला तिनं पंचपाळ. तुला गण पाहिजे होता ना, मी गण लाव कुंकुमाला. म्हणजे घरचं अन्न दुसऱ्याला खाऊ द्यायचं नाही. लावला गण. तो कोण झाला? गण. लगेच आपल्या हातामध्ये पंचपाळ घेतला आणि पत्नीला लगेच कुंकू लावलं आणि हळद लावलं. तो कोण आता? सुवासीन. हे माझ्या पदरचं नाही, तुकोबाराय सांगतात, बाईल सुवासीन आई आपण पितराचे ठाई. म्हणजे इतके सुद्धा लोक काही कंजूस असतात. म्हणून त्या कंजूस ब्राह्मणाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. इतका कंजूस, भरपूर प्रॉपर्टी असणारी ती जमा केली, पण दान धर्म कधीच नाही. त्यावेळेला कालांतराने अशी घटना घडली, राजानं काही त्याचं धन काढून घेतलं, मुलींनी काही धन काढून घेतलं, मुलांनी काही धन काढून घेतलं, पत्नीनं काही काढून घेतलं, सगळ्या लोकांनी धन काढून घेतलं.
आणि मग मात्र धन जवळ राहिलं नसल्यामुळं लोक त्याचे हाल अपेष्टा करू लागले. आणि कधीही सांगतो बरं का, तुम्ही सगळे कथा कीर्तनामध्ये आहेत, जोपर्यंत ताकद शरीरामध्ये आहे सगळं गाव जर सांगू लागलं की नाही तुम्हाला पंगत करा, दान धर्म करा, त्यावेळेस तुम्हाला अभिमान असतो. अजिबात नाही, अजिबात करणार नाही. मग एकदा जर थकलात ना तुम्ही आणि असे रस्त्यानं जर निघालात का नाही, तुम्हाला पाहून जे हरी कुणी घालणार नाही, राम राम घालणार नाही. तुम्ही खुर्ची टाकून चौकात बसा, तुमचा चेहरा पाहिल्याच्यानंतर लोक दुसऱ्या रस्त्यानं जातील, तुम्हाला बोलणार सुद्धा कोणी नाही. आणि तुम्हाला खरं बोलायचं म्हणजे आपल्या हातानं दान धर्म जर झालं ना, तर तेच आपल्या सोबत येणार आहे, दुसरं तिसरं काही येणार नाही. सप्ताह झाल्याच्या नंतर कोणी जर म्हणू लागला मला पंगत घालायची, आता आता तुझी तूच स्वयंपाक करून तुझी तूच खा, आता तुझी पंगत कोणी खाणार नाही. बरोबर. आणि पुढलं एक वाक्य बोलतो, दरवर्षीप्रमाणे तुम्ही आता काय करता, वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या पंक्ती आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी पंक्ती आहेत का नाही. माझी एक विनंती आहे बरं का, कोणाला राग येऊ देऊ नका बरं का, खरं बोलतो मी. असे काय आपल्या गावात माणसं आहेत की एक एक माणूस अख्ख्या गावाला दिवसभर अन्नदान करू शकतो, अशी काही माणसं आहेत. आणि हे एवढं धन ठेवायचे कशाला पाठीमागं, मी तर म्हणतो धनाची शुद्धी करायची असेल तर अन्नदानानं, आणि नाव कमवायचं असेल तर अन्नदानाच्या बाबतीमध्ये. हेच आपल्या सोबत येणार नाही. मेल्याच्या नंतर तुम्हाला खाण्याकरता काय मिळतं हे बी सांगतो बरं का. जर स्वर्ग लोकामध्ये वैकुंठात जर गेला पुण्य करून आणि इथं जर अन्नदान नसेल तर तुमच्या शरीराचं लचके तोडून तुम्हाला मांस खावं लागेल. ब्रह्मदेव तुम्हाला खाण्याकरता काहीच देत नाही. अन्नदान केलेलं, इथं चहाचं दान केलं तर चहा प्यायला तिथं मिळेल, इथं जर शाबूची पंगत केली तर शाबू तिथं खायला मिळेल, इथं भात वरणाची केली तर तिथं भात वरण तिथं खायला मिळेल. इथं अन्नदान करा, तिथं तुम्हाला खाण्याकरता मिळेल. म्हणून पुढल्या वर्षी एक माझी सगळ्या जणाला विनंती आहे बरं का, एका माणसाला पंगत जर झेपत नसेल तर त्याला 2-4 जण सहभागी व्हा, असा ग्रुप तयार करायचा. एका माणसाला पंगत झेपत नसेल तर त्याला 2-4 लोकांनी सहकार्य करायचं. माझी विनंती आहे, 8 दिवसापर्यंत कुणीही घरची चूल पेटवायची नाही. आता चूल राहिली नाही, गॅस म्हणा, अजिबात कुणी पेटवायची नाही. कशा करता, चहा जरी घ्यायचा म्हटलं ना, त्यानं चहा घेण्याकरता इथंच आला पाहिजे. भूक लागली, नाश्ता करायचा. ज्ञानेश्वरीचं पारायण मध्यंतरी ज्यावेळेला विश्रांतीला असणार थांबतं का नाही, नुसता स्पीकरमध्ये आवाज आल्याबरोबर तर नाश्त्याला सगळ्या जणांनी इथं यायचं. दुपारच्या पंक्तीला अन्नदान सेवन करण्याकरता ज्यांनी केलेलं अन्नदान ते खाण्याकरता इथंच यायचं. कथा संपल्याच्या नंतर नाश्ता इथंच करायचा आणि रात्रीचं भोजन सुद्धा इथंच करायचं. हे कशा करता सांगू, एकट्या माणसानं घरी जेवण करायचं, अर्धीच भाकर खाऊन उठेल बरं का. एकटाच घरी जेवू लागला तर अर्धी भाकर खाऊनच उठेल. पण माणसाच्या माणूस शेजारी असू द्या, अर्धी भाकरीची एक खाईल, एकची 1.5 खाईल. कशा करता माहिती, बोलत बोलत बोलत. आणि हे जे सप्ते करायचे कशा करता करायचे माहिती का, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. एकमेकाच्या मनामध्ये असणारा जो द्वेष भाव आहे हा काढण्याकरता असणारा हा भाग करायचा आहे. म्हणून पुढल्या वर्षीची असणारी तेवढी एक गोष्ट करा. करणार का तुम्ही पण? हो तरी म्हणा, हो तरी म्हणा, कमीत कमी कार्य चांगलं आहे. करणार का तुम्ही पण? आणि सगळं तुमच्या हातामध्ये आहे बरं का, सगळं तुमच्या हातामध्ये. इकडल्या माणसाच्या काही हातामध्ये नाही, इकडल्या माणसाच्या हातामध्ये काहीच नाही. तुम्ही जर होकार दिला तर इकडले माणसं सगळे तयार होणार. आणि सगळं तुमच्या हातामध्ये. तुम्ही जर म्हणला का नाही अजिबात पंगत करायची नाही, हे म्हणतात कॅन्सल. तुम्ही जर म्हटलात ना पंगत करायचीच, पंगतच होणार महाराज. पण पुढल्या वर्षीचा एवढा एक भाग लक्षामध्ये ठेवा आणि एवढा कार्यक्रम राबवा. त्या तितुक्षु ब्राह्मणानं शेवटीच्या वेळेला दान धर्माची असणारी भूमिका न केल्यामुळं अनेक असणारी हाल अपेष्टा झाली. शेवटी पुढे वर्णन केलेलं आहे, यदू कुळाचा असणारा संहार. आणि त्या यदू कुळाचा असणारा जो संहाराची भूमिका आहे ना, पिंडारक क्षेत्रामध्ये गेले. आणि पिंडारक क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर मैरेक नावाची असणारी मदिरा त्यांनी प्राशन केली. आणि मदिरा प्राशन केल्याच्या नंतर बुद्धी मात्र भ्रष्ट होते. मदिरा प्राशन केल्याच्या नंतर एकमेकावर असणारे शस्त्र घेऊन धावू लागले. आणि शस्त्र घेऊन धावत असताना
ज्यावेळेला दोघांमध्ये घनघोर युद्ध होण्याकरता सुरुवात झाली, त्याच वेळेला श्रीकृष्ण भगवंत त्यांना समजवण्याकरता मध्ये जाऊ लागले, पण कुणी कुणाचं ऐकण्याकरता तयार नव्हतं. त्यावेळेला मग मात्र मदिरा त्यांनी प्राशन केलेली होती, आणि मदिरा प्राशन केल्याच्या नंतर आपापसामध्ये असणारं घनघोर युद्ध होण्याकरता सुरुवात झाली. आणि घनघोर युद्ध सुरू झाल्याच्या नंतर देवाने एक लीला केली. ती लीला अशी आहे, उजवा पाय पिंपळाचा असणारा वृक्ष आहे, आणि पिंपळाच्या वृक्षाखाली उजवा पाय खाली ठेवला, आणि उजवा पाय खाली ठेवून त्याच्यावर डावा पाय ठेवला. माणूस बसत असताना असा खाली पाय ठेवतो, त्याच्यावर मांडी ठेवतो. उजवा पाय खाली ठेवला आणि डावी मांडी त्याच्यावर ठेवली. देवाचा असणारा जो तळपाय आहे का नाही, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, जसा मदनाचा असणारा पुतळा आहे, लहान लेकरू असतं, लहान लेकराचा जसा तळवा असतो का नाही, एकदम कोमल कोमल नुसता असा, तसा देवाचे असणारे जे चरण आहेत का नाही, इतके कोमल इतके कोमल, असा पाऊल ठेवलेला त्याच्यावर, असा देवाचा तळभाग, एक पाऊल असा खाली ठेवलेला आहे, त्याच्यावर मांडीवर असणारा दुसरा पाय ठेवलेला आहे. जो जरा नावाचा असणारा व्याध होता, त्या जरा नावाच्या व्याधानं धनुष्यबाण असणारा असा पाठीवर घेतलेला आहे, आणि शिकार शोधू लागला. पिंपळाच्या वृक्षाच्या खाली त्याला देव दिसला नाही, श्रीकृष्ण दिसले नाहीत. त्याची नजर फक्त शिकारीचा असणारा जो काही एखादा सावज आहे, पक्षी आहे, एखादा पशु आहे, त्याची शिकार करायची म्हणून असा शोधू लागला. देवाचा चरण कमलाचा असणारा जो तळवा आहे त्याला दिसला, आणि तो तळवा दिसल्याच्या नंतर त्याला पाय समजला नाही, तर त्या तळव्यालाच एका हरणाचा असणारा शिरकमल आहे, मुख आहे असं त्याला वाटलं. इतका देवाचा असणारा तो चरण कमलाचा भाग सुंदर. त्यांना बाण सज्ज केला, आणि तो बाण असणारा तो सोडला. बाण सुई 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 करत आला, आणि डायरेक्ट भगवंताच्या चरण कमलाला लागला. बाण लागल्याच्या नंतर तो धावत व्याध गेला, तर तिथं हरिण नाही, श्रीकृष्ण भगवंत पिंपळाच्या वृक्षाच्या खाली थांबलेले आहेत, आणि मुकुट आहे, अलंकार अंगावर आहेत, उजवा पाय खाली आहे, डावा पाय असणारा वर आहे, तो तळपायाला असणारा तो बाण लागलेला आहे. व्याध असा थरथर 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 कापू लागला. आता देव मला जिवंत ठेवणार नाहीत, माझा वध करून टाकतील. थरथर थरथर कापू लागले. क्षमा करा देवा, माफ करा, मला विनंती करू लागले. देवानं हसत हसत सांगितलं, बाबा क्षमा मागू नको बरं का, क्षमा मागण्याची गरजच नाही तुझी. का देवा? अरे एकमेकाचं आपलं थोडंसं ऋण होतं, त्या ऋणामुळं मी आता उत्तीर्ण झालो. व्याधानं विचारलं, देवा तुमचं आणि माझं कोणतं ऋण? सांगण्याकरता सुरुवात केली. पाठीमागलच्या जन्मामध्ये मी राम होतो, आणि पाठीमागलच्या जन्मामध्ये तू वाली होतास. सुग्रीवाचं तुझं घनघोर युद्ध सुरू झालं, झाडाच्या आड दडलो मी, धनुष्याला बाण लावला, आणि तो बाण सोडला, तो बाण येऊन तुझ्या छातीच्या ठिकाणी लागला, आणि तुझा मृत्यू झाला. खरं तर तुमच्या दोघाचं भांडणं होतं, पण मी मात्र झाडाच्या आड दडलून तुला बाण मारला, तुझा मृत्यू झाला, आणि ते असणारं पाप माझ्या डोक्यावर आलं. त्या दिवसापासून ऋणातून मुक्त होण्याकरता काय करावं म्हणून विचार करत होतो, आणि ही बुद्धी मी अगोदरच असणारी सगळी सुचवलेली होती. म्हणून ते ऋण कमी होण्याकरता मी काय केलं, या पिंपळाच्या वृक्षाखाली थांबलो. तू आता मला बाण मारलास, आता या बाणामुळंच असणारा मी आता वैकुंठाला असणारा निघून जाणार. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी त्याच व्याधाला स्वर्ग लोकामध्ये असणारं पाठवून दिलं, आणि स्वर्ग लोकामध्ये पाठवून दिल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा आता वैकुंठाला जाण्याची असणारी बर आता हा येऊ द्या, हा हा जनरेटर चालू करायला लावून त्यांना. आता जे काही आपण सांबाचं असणारं पात्र आहे ना, त्या सांबाला जो स्त्रीचा असणारा वेश दिला होता, ते पात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं. एकदा देवबाप्पा करता, एकदा टाळ्या वाजवा सगळ्याजणांनी. चला. हा हा चला म्हणाव त्यांना.
चला चला काका चला. चला टाळी वाजवा सगळ्यांनी, टाळी वाजवा. टाळी वाजवा सगळ्या जणांनी. असं फिरायचं असं. काढून दाखवायचं पोट, आता उसळ काढून दाखवायचं. पहा, शाप दिल्याच्या नंतर जे मुसळ निघालं का नाही, मुसळ हा शाप दिल्याच्या नंतर नाटक केलेलं होतं आणि ते मुसळ आहे, हे मुसळ. आणि याच्यामुळेच असणारा यदुवंशाचा असणारा सर्वनाश झाला. एकदा टाळी वाजवा सगळ्या जणांनी. ते सोडून टाका सगळा. नाटक केलेलं होतं, नाटक. वा, आता यदुकुळाचा असणारा जो काही संहाराचा भाग आहे ते आपापसामध्ये असणारा भांडणाचा असणारा भाग आहे. त्याच्याकरता मी काल सांगून गेलो होतो मला काही माणसाची गरज आहे, पण इथं माणसं कमतरता आहे. तर एक काम करा, आता तुमचे असणारे जसे त्यांनी पात्र घेतले का नाही तसं आता तुमची तुम्ही बसल्या बसल्या पात्र करा बरं का. आता मी तुम्हाला सगळ्या जणांना विनंती करतो, कुठं हलायचं नाही किंवा काही करायचं नाही. यदुकुळाचा संहार कसा झाला म्हणजे आपापसामध्ये भांडणं झाले, याच्यामुळं संहार झाला. पुरुष मंडळीला विनंती आहे, बसल्या बसल्या तिथल्या तिथंच भांडणं करण्याकरता सुरुवात करायची. आणि महिला मंडळीला विनंती आहे, बसल्या बसल्या तिथंच भांडणं करायचे. आणि जसं आपण मृत्यू होतो का नाही तशा स्वरूपामध्ये असताना तिथल्या तिथं असं पडायचं. एवढं तरी करा, हे नाटकं आहेत, करा सुरुवात. तिथल्या तिथं भांडणं करण्याकरता सुरुवात करा, त्याला काय अडचण नाही. हां करा, तिथल्या तिथं सुरू करा. एकमेकाला हात लावा ना, तुम्हाला काय अडचण आहे. भांडणं करा, नुसतं ढकला एकमेकाला, असं ढकला. हे भांडणं होऊन मृत्यू आहे. ढकला एकमेकाला, ढकला. हां ढकलून द्या एकमेकाला असं. हां 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 ढकला.
हा जरा थोडं हे करा जरा असं. हा हा भांडणं करा, भांडणं करा. हा हा वा वा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. वा 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 वा. हा 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 बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा आता फक्त एक काम करा, तिथल्या तिथं असं मेल्यासारखं एकदा नाटक करा. यदुवंशाचा संहार आहे बरं का तो, यदुकुळाचा. फक्त असं बसल्या बसल्या असं करा, करा. हा तात्या, हा हा पडा असं खाली, खाली पडा, खाली पडा. एवढे तरी नाटक करा. वा वा. आता हे तुम्ही जे नाटक केलं का नाही, उठा आता, उठा. आता हे जे नाटक केलं ना, तुमचं स्वागत एकदा तुम्हीच टाळ्या वाजून करा. यदुकुळाचा असणारा जो संहार आहे ना, तो आपापसामध्ये भांडण होऊन संहार झालेला आहे. दुसरा कोणी संहार केलेला नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी स्वधामाला जाण्याकरता आकाश मार्गाने असणारा रथ आला आणि रथ आल्याच्या नंतर त्या रथामध्ये श्रीकृष्ण भगवंत बसले आणि दारुक रथ घेऊन आला. तोपर्यंत श्रीकृष्ण भगवंताचा रथ उडाला. रथ उडाल्याच्या नंतर दारुकाला आज्ञा दिली, दारुका आता मी वैकुंठ गमन करत आहे, लवकर इथं थांबू नको. आता द्वारका नगरीमध्ये जायचं आणि सगळ्या लोकांना सांगायचं आता मी वैकुंठ गमन केलेलं आहे. द्वारका नगरी आता राहणार नाही, द्वारका नगरी पाण्यात बुडून जाणार आहे. म्हणून सगळ्या जणांना द्वारका नगरीच्या बाहेर निघण्याकरता सांगायचं आणि अर्जुनाच्या सहकार्याकरता अर्जुनाच्या असणाऱ्या जवळ जाऊन थांबायचं आपलं संरक्षण होण्याकरता. दारुक असणारा गेला, उद्धवजीला उपदेश केलेला होता. पुढं वर्णन केलं आहे. कलियुगामध्ये असणारं जे काही वर्णन आहे, ऐका कलीचे महिमान. पुढं काही घटना अशी होणार आहे तर 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, हे अशा काही घटना होणार आहेत. थोर थोर दादा पडवत उडून जातील, 18ही पगड जाती एके ठिकाणी येऊन जेवतील. हे सगळं पुढं होणार आहे आणि त्याला थोडी थोडी सुरुवात सुद्धा झालेली आहे बरं का. आता हे कलियुगाचे असणारे धर्म पुढं सांगितलेले आहेत, पुढं वर्णन केलेलं आहे. 4 प्रकारचे असणारे प्रलय सांगितलेले आहेत आणि 4 प्रकारचे प्रलय सांगितल्याच्या नंतर ते प्रलयाची असणारी भूमिका, नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, असे वेगवेगळ्या आत्यंतिक प्रलय, अशी प्रलयाची भूमिका सांगितली. आणि मग शुकाचार्य महाराजांनी अंतिम उपदेश केला तो परीक्षित राजाला. इथपर्यंतची असणारी कथा. राजा आता आपली कथा सांगता होत आलेली आहे आणि तुझा असणारा हा 7वा दिवस आहे. आता माझी विनंती आहे राजा तुला, लक्षात ठेव, तुला आता तक्षक नावाचा सर्प येणार आणि तक्षक नावाचा सर्प आल्याच्या नंतर तुला चावणार. पण लक्षात ठेव, तक्षक नावाचा सर्प तुला चावूच शकत नाही. जरी चावला तर तो शरीराला चावेल, जरी मेलं तरी शरीर मरेल, पण याच्यामधला आत्मा कधीच मरू शकत नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, किंवा नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदेयन त्याप्पो न शोषयती मारुतः. राजा, इथं शस्त्रानं घात होऊ शकत नाही, पाण्यानं भिजून घात होऊ शकत नाही, वाऱ्यानं आत्मा वाळू शकत नाही, त्याला कापता येत नाही, अग्नीनं जाळता येत नाही. राजाला अंतिम उपदेश केला. महाराज काय करू मी आता? काही करू नको, तू मन हे मीची करी. आता तुझं सगळं असणारा जो आत्मा आहे का नाही, आत्म्याचा भाग, हा परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लीन कर. आणि आता तुला तक्षक नावाचा सर्प येईल आणि चावेल, ही भूमिका तू सोडून दे. अंतिम उपदेश केला परीक्षित राजाला. राजानं हात जोडले सांगितलं, महाराज आता मला आज्ञा द्या, माझा 7वा दिवस आता संपत आलेला आहे आता, आणि मी तुमची पाद्यपूजा करतो. मला आता ते चित्त तसं परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लावण्याकरता थोडीशी मला वेळ पाहिजे. शुकाचार्य महाराजांची असणारी जी काही भूमिका आहे का नाही, त्या शुकाचार्य महाराजांनी 7 दिवस कथा सांगितल्याच्या नंतर त्यांची पूजा केली. आता हे सांगतो,
तुम्ही सगळे कथा श्रवण करत आहात ना, तुम्ही आहेत शौनक. एक सांगणारे जे आहेत व्यक्ती ती आहेत सूत महर्षी, आणि थोडक्या बाबतीमध्ये इथं शुकाचार्य आणि राजा परीक्षित तुम्ही, अशी असणारी भूमिका. कथा श्रवण केल्याच्या नंतर त्या ग्रंथाची पूजा होणं गरजेचं. एक, ज्यांनी कथा सांगितली ते शुकाचार्य महाराज, त्यांची पूजा. ग्रंथाला वस्त्र, कथाकाराला असणारा वस्त्राचा भाग. आणि हे जे महात्मे इथं थांबलेले आहेत हे म्हणजे साधारण नाहीत. हे गायनाच्या बाबतीमध्ये गंधर्व, वाद्यकाम करण्याच्या बाबतीमध्ये इंद्र, हे सगळे असणारे, सगळ्याची पूजा असणार होणं या ठिकाणी गरजेचा असणारा भाग आहे. म्हणून तिथं सुद्धा वर्णन केलं आहे. परीक्षित राजानं शुकाचार्य महाराजांची असणारी पूजा केली. गोरे नाही काय. आणि ज्या वेळेला परीक्षित राजाला उपदेश केला, शुकाचार्य महाराजांची असणारी पूजा केला, शुकाचार्य महाराज निघून गेले आणि परीक्षित राजा आसनस्थ थांबले. आत्मा असणारा परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लावला. श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. आणि कधी सांगतो, आपलं मरण येण्याची भूमिका जर जवळ आली तर प्रत्येक जणाला मरण आपलं जवळ आल्याच्या नंतर कळतं बरं का. कधी सांगतो, कधीच असं म्हणू नका मरण जवळ आल्याच्या नंतर नातवंडाला जवळ बोलवा, माझ्या याला जवळ बोलवा, माझ्या त्याला जवळ बोला, असं कधीच म्हणू नका. जर जवळ टिकून आणायचं, इकून नाही, टिकून आणायचं. आणि ज्या वेळेला शेवटची वेळ येईल त्यावेळेला एकच काम करा, श्रीकृष्ण राम. फक्त देवाचे नाव घ्या. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या वेळेला देवाचं नाव. परीक्षित राजा, परीक्षित बैसे मरण आसनी, अन गोविंदी निर्वाणी भेटी दिली. गोविंदानं निर्वाणीच्या वेळेला, शेवटच्या वेळेला भेट दिली. माझ्या तुकोबारायांना भेट दिली, माझ्या माऊलींना सुद्धा असणार समाधीच्या वेळेला भेट दिली. तसं मरण असणाऱ्या आसनामध्ये तो थांबला. आणि मरणाच्या आसनामध्ये थांबल्याच्या नंतर मग मात्र त्या परीक्षित राजाचे 2-3 गोष्टी सांगितल्यात मरणाच्या. नंबर 1, परीक्षित राजानं शेवटच्या वेळेला काचाचा बंगला तयार केला. आपल्याला साप चावण्याकरता येऊ नये म्हणून काचाचा बंगला तयार केला. बसला काचाच्या बंगल्यामध्ये, पण काचाच्या बंगल्यामध्ये साप येणार नाही म्हणून अशी भूमिका सांगितली. पण काय केलं, बंगला काचेचा बांधला. ऋषीमुनी भेटण्याकरता आले. तक्षक नावाचा साप आला आणि त्याला दंश करायचा होता, पण राजा काचाच्या बंगल्यात आहे. आता कसं मारायचं, कसं मारायचं, कसं चावून मारायचं. ऋषीमुनी आले आणि त्यांनी फळं आणले. त्या तक्षकानं काय केलं, तक्षकाचं रूप टाकून दिलं आणि आळीचं रूप धारण केलं आणि बोरामध्ये जाऊन बसला. सगळे ऋषीमुनी म्हणू लागले, महाराज तुम्ही 7 दिवसापर्यंत असणारा अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे, शेवटच्या वेळेला असं तुम्ही जाऊ नये बरं का. आमची विनंती, आमच्या हाताने काहीतरी प्रसाद सेवन करा. राजानं सांगितलं, मी आता जेवण करणार नाही. मग कमीत कमी एखादं फळ सफरचंदाचं खा, तरी मी खाणार नाही. एखादा चक्कू खा, अजिबात नाही. एखादा आंबा खा, अजिबात नाही. काहीतरी सेवन करा. सारखी विनंती करू लागले. त्यावेळेस एका ऋषीनं सांगितलं, मी वयोवृद्ध आहे, माझी अपेक्षा आहे, माझ्या हातानं एवढं कमीत कमी बोर तरी तुम्ही सेवन करा. वयोवृद्ध असणारा व्यक्ती, तो ऋषीमुनी सांगितलं, काही हरकत नाही, तुमच्या हातानं तेवढं बोर मात्र मी सेवन करतो. त्या परीक्षित राजानं त्या ऋषीच्या हातामधलं बोर घेतलं. तक्षक त्या बोरामध्ये आळी जाऊन होऊन बसलेला होता. बोर घेतलं. तुम्ही सुद्धा बोर खाता असताना कसं खाता सांगतो. असं उचलून डायरेक्ट मध्ये टाकत नाहीत. बोर खाण्याची भूमिका आहे. बोर घेता, असं अर्ध तोंडामध्ये टाकता, चावता, त्याचे 2 भाग करता. त्याला पाहायचं अगोदर आळी कुठं आहे का. नाही तर काही लोक बोलत बोलत म्हणतात, त्याला कुठं काही हाड आहे का, असे काही बोलणारे असतात विनोदानं. बोर असं 2 तुकडे केले बोराचे. राजानं त्याला असं बोराला 2 भाग केल्याच्या नंतर पाहिलं तर मध्ये आळी निघाली. आळी निघाल्याबरोबर आळीचं रूपांतर डायरेक्ट सापामध्ये आणि सापाचं रूपांतर डायरेक्ट तक्षकामध्येच असणार रूपांतर झालं.
आणि तक्षकामध्ये रूपांतर झाल्याच्यानंतर त्याच तक्षकानं मानेच्या ठिकाणी चावा घेतला. ही कथा पांडव प्रतापामध्ये आहे. ज्यांनी पांडव प्रताप वाचला त्यांना माहिती. आणि श्रीमद भागवत पुराणामध्ये दुसरीच कथा आहे. मरणाच्या आसनामध्ये असणारा परीक्षित राजा गवताचा असणारा आसन मांडलेलं आहे. उत्तर दिशेला राजाचं तोंड आहे आणि पूर्व दिशेला गवताचे टोक आहेत. सिंहासनावर राजा असा बसलेला आहे, त्या गवताचं सिंहासन मांडून आसन. आणि तक्षक नावाचा सर्प निघाला. तक्षक नावाचा सर्प निघाल्याच्या नंतर तक्षकाची भेट आणि एका कश्यप नावाच्या ब्राह्मणाची भेट करमाळ्याच्या स्टँडवर झाली. दोघांची भेट झाली आणि दोघांनी संवाद सुरू केला. तक्षक म्हणू लागला, मला पण सालशाला जायचंय. कश्यपानं सांगितलं, मला पण जायचंय. बर, कशा करता? तक्षकानं सांगितलं, मी जाऊन परीक्षित नावाच्या राजाला दंश करणार. बर, कश्यपाला प्रश्न विचारला, तुम्ही जाऊन काय करणार? तुम्ही चावल्याच्या नंतर त्या राजाचं विष मी सगळं उतरवणार आणि राजाला जिवंत करणार. तो कश्यप नावाचा ब्राह्मण सुद्धा साधा नव्हता. दोघाचा वादावाद सुरू झाला आणि तक्षकानं बोलण्याकरता सुरुवात केली, तुम्हाला विष उतरता येतं का? मग बोलण्याकरता सुरुवात केली, अहो तुम्ही कुणालाही चावा घ्या, विष मी उतरणार म्हणजे उतरणार. परीक्षा पाहण्याकरता सुरुवात केली. तक्षकानं काय केलं, एक समोर असणारा एक वृक्ष होता, त्या वृक्षाला जाऊन तक्षकानं चावा घेतला. असं भयानक हिरवगार झाड होतं ना, तक्षकानं जाऊन त्या वृक्षाला दंश केल्याबरोबर तेवढं झाड, पण तेवढं झाड दंश केल्याबरोबर त्या झाडाची राखच झाली. इतकं भयानक विष. कश्यप नावाचा ब्राह्मण तक्षकाला सांगू लागला, झालं ना तुमचं काम, आता आता माझी लीला पहा. काय विष एवढं जबरदस्त होतं ना, तेवढं झाड हिरवगाळ असं राख होऊन गेली. कश्यप नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं, विष कसा उतरतो हे तुम्ही पहा. आता अभिमंत्रित पाणी केलं आणि वाळून गेलेलं असणारं ते झाड, राख झालेलं झाड, त्याच्यावर असं पाणी टाकलं. राख झालेलं झाड कश्यप नावाच्या ब्राह्मणानं असं पाणीवर टाकल्याबरोबर तर जशाला तसं असताना, जसं पहिलं हिरवगार झाड होतं का नाही, त्याच्यापेक्षा हिरवगार झाड झालं. तक्षकाला वाटलं, खरंच बरं का, माझ्यापेक्षा जाणता जबरदस्त आहे गडे. ए बाबा, तू नेमकं सालशाला कशा करता चालला? काही नाही, राजाचे प्राण मी वाचवणार. आणि राजाचे प्राण वाचवल्याच्या नंतर राजा काय देणार मला माहिती? नुसता रोकडा पैसा देणार प्राण वाचवल्याच्या नंतर. तक्षकानं सांगितलं, पैसा करता चालला ना, मग कशाला तिथं मरायला जातो? इथंच तुला पैसा देतो ना, जा इथूनच परत तो. आता मला सांगा, लहाने गुरुजी आहेत, कशाला 8 दिवस बेजार होता, हे पहिल्या दिवशी पाकिट तुम्हाला, जा निघून. माणसं म्हणतील कशाला बेजार व्हायचं, आता एकदा दक्षिणा दिली हाला. त्या कश्यप नावाच्या ब्राह्मणानं पैसा करता जाऊ लागला, तिथंच पैसे घेतले वाघानं, तिथूनच निघून गेला. जर त्यानं पैसे जर घेतले नसते ना कश्यप नावाच्या ब्राह्मणानं, तर परीक्षित राजा परत जिवंत होता. निघाला तक्षक नावाचा असणारा साप. राजा गवतावर थांबलेला आहे. तक्षक नावाचा साप आला आणि साप आल्याच्या नंतर शरीराला असा दंश केला. सगळ्याच्या देखत तक्षकानं दंश केल्याबरोबर राजाचं जे शरीर होतं का नाही, त्याला आग्नी लागला. आणि आग्नी लागल्याच्या नंतर राजाचं शरीर सगळं असणारं दहन होऊन गेलं. ही एक असणारी कथा. आणि तिथं परीक्षित राजाचा असणारा उद्धार झालेला आहे. राजा अगोदरच वैकुंठाला निघून गेलेला आहे. कशामुळं? फक्त भागवताची कथा असणारी श्रवण केल्यामुळं. आता मी तर सांगतो ना, कालांतरानं आपण ही श्रीमद भागवत पुराणाची महात्म्याची असणारी कथा ग्रंथ श्रवण केलेला आहे. मरण जरी कुणाला आवडत नसेल तर एक ना एक दिवस हा कथाकार मरणार आहे. म्हणजे मी सांगणार बरं का, असाच राहणार नाही. आणि इथं पृथ्वी तलावर आलेला प्रत्येक माणूस जीव मरणार आहे. मरणार तर सगळेच आहेत, पण मरत असताना श्रीमद भागवत महापुराणाची कथा श्रवण करून मरा, आजरामर असणारे होण्याची भूमिका आहे. कारण नामस्मरणाच्या भूमिकेमध्ये अनेक ऋषीमुनी मरण पावले, पण कथा श्रवण कीर्तन करूनच त्याच्याकरता मुक्ती सांगितलेली आहे. आणि तुमच्या पाठीमागं लागलेले एकच दुःख आहे, जन्म मरणाचं. पण श्रीमद भागवत पुराणाची कथा ऐकल्याच्या नंतर आता जन्मही नाही,
आणि आता तुम्हाला मरण सुद्धा नाही. इतके तुम्ही पावन असणारे झालेले आहात. म्हणून पुढं असणारा एक परीक्षित राजाचा असणारा मुलगा, त्याचं नाव जन्मेजय, त्यानं सर्पसत्र असणारा यज्ञ केला. आणि यज्ञ केल्याच्या नंतर हो हो अगोदर राजा येणार. आता ते पात्र आपल्याला इथं पाहायचं आहे. चला राजा येऊ द्या अगोदर. राजा अगोदर राजा येणार. चला लवकर. कमंडलू नाही आणायचा, कमंडलू नाही आणायचा, काठी पण नाही आणायची. कमंडलू नाही, काठी नाही. हा फक्त राजा येणार. हा टाळी वाजवा एकदा. मांडी घालायची, मांडी मांडी. आणि डोळे झाकायचे असं करून. डोळे झाकायचे, ताड बसायचं, डोळे झाकायचे. पहा परीक्षित राजा आसनस्थ झालेला आहे बरं का. आता स्वतःचं असणारं ध्यान हे परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लावलेलं आहे ध्यान. आता तक्षक नावाचा साप तिकडून निघाला बघा. आता अरे दोरी लांब कर ना, मागून येऊ दे. तो पुढे ये ना जरा तो. हा हा टाळी वाजवा. मानला चावायचं, मानला मानला. उडी टाकायची, वर उडी टाकायची. हा उडा. नुसतं असं असं उडी करायची नुसतं. चला अरे वा 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 टाळी वाजवा एकदा. हा वा वा आबा करता टाळ्या वाजवा एकदा. आबाई करता. अरे वा अरे वा अरे वा वा. ऐ जाऊ दे आता. जमा ना बस. खबरदार रे विठ्ठल. नाही आता झालं. आता काय करायचं.
जावा आता पहा, पुढं जन्मेजय असणारा परीक्षित राजाचा मुलगा, त्या जन्मेजयानं सर्पसत्र असणार यज्ञ केलं. अरे ते वायर काढते, त्याला वायर काढ ना, ते वायर काढते तर मागून लागलेला नाही, ते नाही. आणि ज्यावेळेला जन्मेजयानं असणारा सर्पसत्र यज्ञ केला, तर यज्ञ करण्याकरता सुरुवात केली. आता सांगतो, जन्मेजयाला असं वाटलं की माझ्या बापाचा असणारा जो मृत्यू झालेला आहे तो तक्षक नावाच्या सापानं चावल्यामुळे झालेला आहे. त्यानं काय केलं, यज्ञ सर्पसत्र यज्ञ सुरुवात केला. तक्षकानं काय केलं, शरण जाण्याकरता इंद्र भगवंताच्या असणाऱ्या स्वर्ग लोकामध्ये गेला आणि सिंहासनाच्या असणाऱ्या खाली जाऊन बसला. इकडे ऋषीमुनींनी मंत्र म्हणण्याकरता सुरुवात केली. सापाच्या झुंडीच्या झुंडीहून यज्ञामध्ये पडू लागल्या. जन्मेजयानं प्रश्न विचारला, एवढे साप येतात आणि मरतात, ज्यानं माझ्या बापाच्या मानाला चावा घेतला तो तक्षक येऊन पडत नाही. सांगितलं तक्षक येऊन पडू शकत नाही. का तर तो तक्षक आता सध्याच्या कालावधीमध्ये स्वर्ग लोकामध्ये इंद्राच्या सिंहासनाखाली बसलेला आहे. मग एक काम करा ना, ज्यानं तक्षकाला सहकार्य केलेलं आहे त्याच्या सहित मंत्र म्हणा. लक्षात आली गोष्ट, सहकार्य कोण केलं, इंद्रानं. आता बोला, इंद्राय तक्षकाय स्वाहा. अगोदर तक्षकाचे मंत्र म्हणण्याकरता सुरुवात होते, पण तक्षकानं असा सगळ्या शरीराचा एटाळा गोटाळा असं त्या सिंहासनाला घालून बसला होता. इकडे मंत्र बोलण्याकरता सुरुवात झाली, इंद्राय तक्षकाय स्वाहा. इंद्रासहित मंत्र म्हटल्याबरोबर इंद्राचं आसन हललं आणि इंद्र आणि तक्षक दोघही यज्ञामध्ये येऊन पडण्याकरता सुरुवात झाली. इंद्र असा थरथर 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 थर कापू लागला. आता मी वाचत नाही, मरतो आता. तोपर्यंत बृहस्पतीची शरणांगती केली. महाराज गुरुवर्य वाचवा. बृहस्पती आले आणि जन्मेजयाच्या सर्पसत्राच्या यज्ञाच्या ठिकाणी आल्याच्यानंतर जन्मेजयानं स्वागत केलं आणि स्वागत करून सांगितलं, काय पाहिजे गुरुवर्य तुम्हाला, मागा माझ्याकडून. काही नाही, एकच वचन मला पाहिजे, हा सर्पसत्र यज्ञ एवढा तू बंद करून टाक. का राजा, साप चावल्यामुळं माणूस मरत नाही, ॲक्सिडेंट झाल्यामुळं माणूस मरत नाही, गळफास घेतल्यामुळं माणूस मरत नाही, किंवा इमारतून पडल्यामुळं माणूस मरत नाही. त्याचं आयुष्यच तेवढं असतं. फक्त निमित्त आहे, निमित्ताचा धनी केलासे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तेवढंच आयुष्य आहे. आणि कौरव पांडव सुद्धा असणारे युद्धामध्ये जे कौरव एवढे मरण पावले, हे फक्त युद्धाचं निमित्त आहे, पण आयुष्य मात्र त्यांचं तेवढंच होतं. उपदेश केला. जन्मेजयानं सर्पसत्र असणारा यज्ञ बंद केला आणि तो तक्षक सुद्धा मरण पावला नाही. का तर तो स्वर्ग लोकामध्ये गेला होता आणि स्वर्ग लोकामध्ये अमृत आहे, ते अमृत तक्षकानं पेलं होतं. म्हणून सांगतो, सापाला सुद्धा मृत्यू नाही बरं का. कशामुळं, हे अमृताची जी भूमिका आहे त्यानं प्राशन केलं. फक्त त्याला का मरण येतं, त्याला तसं मरण नाही, पण तुमच्या दृष्टीला पडल्याच्यानंतर तुम्ही त्याला ठेवत नाहीत. त्याला सर्पाची भूमिका एक तशी सांगितलेली आहे. म्हणून श्रीमद भागवत महापुराणाची असणारी जी काही कथा आहे, पुढं अथर्ववेदाची असणाऱ्या शाखा, मार्कंडेयाला असणारं मायेचं असणारं दर्शन, अशा स्वरूपामध्ये या कथेचा असणारा जो काही भाग आहे, सूत महर्षींनी शौनकांना असणारा सांगितलेला भाग आहे. आता पहा, जी कथा आपण इथं 7 दिवसापर्यंत असणारी जी काही श्रवण केलेली आहे, जशी माझ्या बुद्धीला या ठिकाणी भगवंतांनी बुद्धी असणारी जी दिली, तशा स्वरूपामध्ये मी तुम्हाला इथं 7-8 दिवसापर्यंत सांगण्याचा असणारा भाग केला. एखाद्या दिवस कथेच्या बाबतीमध्ये काही चुकीची भूमिका असेल तर, नातरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. जशी मला माऊलींनी बुद्धी दिली तशा स्वरूपामध्ये कथा या ठिकाणी सांगण्याचा असणारा मी प्रयत्न केला. या कथेच्या बाबतीमध्ये भरपूर असणाऱ्या विस्तृत स्वरूपामध्ये असणारी कथा आहे. जाता जाता काही गोष्टी